श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय 24. रुक्मिणी कृष्ण विवाह सोहळा. श्री गणेशाय नमः. ज्याचा पार नेणती मुनी, जो का वर्णिजे वेदपुराणी, तो पुराण पुरुष चक्रपाणी, घेऊन रुक्मिणी गेला हो. जो का अपार संसार भयमोचन, जो का सुरकार्या लागी सगुण, करावया भूभार हरण, पूर्ण ब्रह्म अवतरला. 23 अध्यायी कथा शेवटी. रुक्मिणी घेऊनी गेला जगज्जेठी, वीर सावध पाहती दृष्टी, तव तेथे रुक्मिणी दिसेना. जैसा शरीर सांडूनी जाय प्राण, परी नेणती भोवते जन, तैसी श्रीकृष्णे रुक्मिणी, नेली सर्वान देखता. घाबरले वीर ते क्षणी, सख्यांसी पुसती कोठे रुक्मिणी, त्या गदगदा हासती नितंबिनी, हिणवोनिया बोलती. इतुके तुम्ही रक्षिता वीर, शस्त्रे नग्न करोनी समग्र, नोवरी घेऊनी गेला एक वीर, ऐका चिन्हे तयाची. एक पुरुष आला घनश्याम वर्ण, मित्र प्रभे सारिखा ज्याचा संदन, वरी फडके गरुड ध्वज पूर्ण, कल्पांत चपळे सारिखा. निमासूर वदन सुंदर, कासे पिवळा असे पीतांबर, कंठी वैजयंती मनोहर, तेणे सुंदरी नेली आता. मुकुट कुंडले सरळ नासिक, कपाळी मृगमदाचा टिळक, सर्वानंद सदन ज्याचे मुख, तेणे सुंदरी नेली आता. शंख चक्र गदा पद्म, चारी आयुधे उत्तमोत्तम, ज्यावरुनी ओवाळावे कोटी काम, तेणे रुक्मिणी नेली आता. ऐसे ऐकताची उत्तर, जाहला एकची हाहाकार, म्हणती राजकन्या सुंदर, गोरक्षक घेऊनी पळाला. जैसा फुटे कल्पांतीचा समुद्र, तैसे उठावले मागधवीर, रणतुरे खाखाईली अपार, उभे म्हणती परवीरा. शिवनादे गर्जती वीर, ऐकता मुरडले यादव भार, हलधर आणि श्रीकरधर, रथ मुरडिती सवेग. पाय दळावरी पाय दळ, मिसळता जाहला हलकल्लोळ, उसने घाई वीर सकळ, हाणिताती परस्परे. सुपर्णा समान चपळ घोडे, राऊत मिसळले वेगाढे, असिलता झळकती विजूचे निपाळे, वाहिले मेढे महावीरी. घाये हाणती महावीर, वीरे वीर पडती सत्वर, न विचारिती आपपर, करीत संहार चालिले. हस्तीवरी हस्ती लोटती, रथांशी रथ झगटती, जैसा जलदधारा वर्षती, तैसे येती बाण वेगे. जाहले एकची घनचक्र, रणधुमाळी माजली थोर, उल्हाट यंत्रांचे भडीमार, धराधर गजबजिला. रक्तगंगा चालिल्या महापुरे, वाहती रथ गजकलेवरे, यादव वीर महाघोरे, दाटले तिही क्षणभरी. ऐसे देखोनी बळीभद्रे, रथ पुढे लोटिला बळसागरे, यादव भिडती परमनिकरे, शिरे परवीरांची उडविती. कंदुका ऐसी शिरे उडती, मुखे घ्या घ्या हेची बोलती, रणी कबंधे नाचती, शस्त्रे घेऊनी सैरा वैरा. नांगर मुसळ घेऊनी हाती, कृष्णाग्रज उडी घाली रथा खालती, शृगालान माझी भद्र जाती, रेवतीपती तैसा दिसे. देखोनी चैद्य धाविन्नले सवेग, नावे अंग वंग कलिंग, वक्रुदंत शाल्व पौंड्रक, निज भारेसी लोटले. केशिक कारुष विदुरथ, जरासंध निज भारेसी लोटत, बाणांची वाकुडी वर्षत, मंडप दिसत अंतराळी. श्रीकृष्ण दळी बळीये वीर, सारण सात्यकी अक्रूर, कृतवर्मा उद्धव कंकवीर, निज भारेसी मिसळले. गद आणि बलोद्यत, ठाई ठाई युद्ध होत, पौंड्रक कृतवर्मा अद्भुत, युद्ध करीती निजबळे. वक्रदंतावरी सात्यकी वीर, रथी बैसोनी सोडीत शर, आणिक यादव वीर अपार, जरासंधावरी येती. जरासंधाच्या वीरांप्रती, यादव गर्जोनी बोलती, मागुती मुख दावावया आलेती, 17 वेळा पळोनिया. बळीरामे तुमचा जरासंध, 17 वेळा रथी बांधिला सुबद्ध, ती लाज विसरूनी सुखे युद्ध, पुन्हा करू आलेती. शिशुपाळाची पाठी राखावया, आले ती निर्लज्ज मिळोनिया,
तरी आता तुमची जर्जर काया बळीराम करील निर्धारे. विजवा वया वडवा नळा, धावीन नला शुष्क तृणाचा पुतळा. लाक्षादंड हाती घेतला, ओढण खांदी चंद्रुसाचे. त्याच्या साहित्यासी धावीन नले वीर, कार्पासा आणि दुजा कर्पूर. घृत नवनीतांचे पायभार, पुढील तोंडी भांडती. वडवा नळा पुढे अवघेची भस्म, तैसे तुम्हासी करील मेघश्याम. मागध म्हणती तुम्ही पुरुषार्थी परम, मागेची आम्हा कळलेती. काळ यवनाच्या भेणे तुमचा हरी, पळोनी दळे मुचुकुंद विवरी. आम्ही भेणे समुद्रा भीतरी, द्वारका पट्टण रचियेले. म्हणविता पुरुषार्थी बळी, तरी का मथुरा ओस केली. तुम्ही चोरूनी रुक्मिणी नेली, ते हिरोनी घेऊ आताची. ऐसे बोलोनी परस्परे, सबळ घाये हाणती निकरे. यादव वीर माघारे, लोटिले बळे मागधांनी. वैर्यांचे बल ते क्षणी, अधिक देखोनी रुक्मिणी. परम घाबरली मनी, रणनयनी देखोनिया. म्हणे इकडे सासर तिकडे माहेर, दोहींकडे आप्तची समग्र. रणी पडतील जरी बंधुधीर, तरी दोही पक्षी हानीच. थोर अरिष्ट मांडले, मग श्रीहरिमुख विलोकिले. श्रीकृष्णासी अंतरी कळले, हृदयी धरिले रुक्मिणीसी. म्हणे भय न धरी वेल्हाळे, यादव मारीत उठावले. चैद्य आणि मागध दळे, संहारुनी टाकिती. असो बळीभद्र ते अवसरी, नांगर मुसळ घेऊनी करी. लक्षानुलक्ष वीर संहारी, न उरे उरी काहीच. जैसा पाकशासन घेऊनी वज्र, करी सपक्ष नगांचा चूर. तैसाची बलसमुद्र बळीभद्र, करीत संहार वीरांचा. अनिवार बळीभद्राचा मार, मागध चैद्यांचे पळती भार. म्हणती यापुढे कोण वीर, उभा ठाकेल समरांगणी. अशुद्धे डवरला बळीभद्र, दिसे जैसा कल्पांत रुद्र. हाती घेऊनी नांगर मुसळ थोर, नाचे निर्भर रणांगणी. गजमस्तकी घालिता नांगर, मुक्ते उसळोनी पडती बाहेर. मुसळ घाये रथांचे चूर, करूनिया पाळी तसे. नांगरे ओढी वीरांचे भार, सव्य हस्ते मुसळाचा मार. चूर्ण होती शिरे समग्र, मृत्तिका घट फुटे जेवी. पळता गज पायी धरोनी, वरल्या सकट आपटी मेदिनी. मृतगज बळे फिरवूनी, स्वारावरी आपटीत. चपळ चवताळता रथ, नांगर घाये चूर्ण करीत. वीर म्हणती कल्पांत, आजी काय जाहला. येणे शस्त्रे सांडूनी समग्र, आमा भोवता आणिला नांगर. हा नांगरील पृथ्वी समग्र, धरा भार उतरील पै. अनिवार बळीभद्राचा मार, पळो लागले राजे समग्र. विजयी झाले यादव वीर, सिंहनादे गर्जती. जरासंध वेगे परतला, तो शिशुपाळ नोवरा उठिला. अर्धांगी बैसली अवकळा, अपेशमाळा गळा घातली. नगराबाहेर शिशुपाळ येत, तो प्रेते भेटली असंख्यात. एक घायाळ येती हुंबत, चैद्यनाथ दचकला. जरासंध म्हणे शिशुपाळा, तू उगाची परते ये वेळा. आजी जयकाळ नाही आपुला, व्यर्थची काय खटपट. विचित्र आहे ईश्वरी सूत्र, न कळे माया लाघव साचार. जय पराजय समग्र, त्याचे हाती असती पै. या माया चक्रा भीतरी, जीव पडिले अनादी अघोरी. येथींची सुखदुःखे नाना परी, भोगल्या विण न सुटती. परम दुःखीत शिशुपाळ, दळेसी परतला तत्काळ. जरासंधादी राजे सकळ, नगरा गेले आपुल्या. ऐसे देखोनी वृत्तांती, रुक्मिया वेगे रथी बैसती. निज भारेसी धावती, पवन वेगे करोनिया. रणी जिंकुनी चक्रपाणी, जरी हिरोनी नेईल माझी भगिनी. तरी गुरुनिंदा करीती जे प्राणी, माझ्या माथा तो दोष. माता पिता पूज्य संसारी, आणि पुत्र त्यासी जीवे मारी. ती पापे मजची निर्धारी, जरी सुंदरी आणि ना. रणी न जिंकिता गोरस चोरा, परतोनी न ये या नगरा. मुख न दाखवी माता पितरा, हाची नेम निर्धारी.
निज भारेसी रुक्मिया धावत, शिवनादे कृष्णासी पाचारित, म्हणे गोरक्षका माघारा परत, नेसी वस्तू चोरोनिया. रुक्मिणी सांडोनी गोवळ्या पळे, तुझ जीवदान आजी दिधले, त्वाम गोकुळ जैसे चौढाळिले, तैसे न चले ये स्थळी. चोरी करिसी गोकुळी, म्हणोनी गवळणी बांधिती उखळी, ऐसे ऐकता वनमाळी, निज भारेसी मुरडला. शारंग धनुष्य चढविले, असंख्यात बाण सोडिले, रुक्मियाने बाणजाळ घातले, अंबर झाकिन्नले ते वेळी. जे जे शस्त्र रुक्मिया सोडी, ते ते श्रीकृष्ण सवेची तोडी, रुक्मिया शूरत्व कडो विकडी, बहुसाल दावी तेधवा. कृष्णे दिव्य 6 बाण सोडिले, चहूंनी 4 वारू छेदिले, एके सारथियाचे शिर उडविले, एके तोडिले ध्वजासी. हातीचे धनुष्य छेदिले ते वेळा, शिरींचा मुकुट खंड विखंड केला, बाण भाता तोडिला, विरथ केला रुक्मिया तेव्हा. मग हाती घेऊनी असिलता, रुक्मिया तळपे रथाभोवता, हा रथ छेदीन आता, म्हणोनी खालता पिलंगत. ऐसे देखोनिया गोपाळे, अकस्मात धनुष्य गळा घातले, बळे ओढून ते वेळे, केश धरिले निज हस्ते. शिर छेदावया दिव्य शस्त्र, वेगे काळी जलज नेत्र, रुक्मिणी पाहे हरीचे वक्त्र, भयभीत होनिया. वाचेची शब्द न फुटे साचार, हरिचरणी ठेविले शिर, नेत्रोदके ते सुंदर, कृष्णचरण क्षाळी तसे. मग म्हणे वनमाळी, ऊठ वेगे भीमक बाळी, याचे शिर छेदीन ये काळी, बहुत केली निंदा येणे. निकर देखोनी पद्मनयना, न सोडीच कृष्णचरणा, म्हणे जगद्वंद्या जगज्जीवना, यासी सोडूनी देईजे. याची जे अहम देह बुद्धी, तेची छेदी का कृपानिधी, जीवदशा अविद्या उपाधी, वेगे छेदी श्रीरंगा. धरी लिया श्रीकृष्ण चरण, द्यावे दोन्ही पक्षी समाधान, सम विषम भेद भान, दोहींकडे नसावे. सासरी आणि माहेरी, तू व्यापक अवघा मुरारी, प्रपंच परमार्थ समसरी, होय श्रीहरी कृपे तुझ्या. ऐकोनी रुक्मिणीच्या वचना, कृपा आली जगन्मोहना, प्रीतीने हृदयी धरिली पद्मनयना, अश्रू पुसले पीतांबरे. करे मुख कुरवाळिले, म्हणे तुझ्या बोले यासी सोडिले, मग रुक्मियासी रथी बांधिले, शिरी काढिले 5 पाट. अर्ध दाढी अर्धमिशी, बोडूनी काजळ माखिले मुखासी, कृष्ण म्हणे रुक्मिणीसी, आरती बंधूसी करी आता. बहु उजळ दिसे याचे वदन, वेगे करी निंबलोण, रुक्मियाची ऐसी दशा देखोन, पळे सैन्य चहूकडे. वीर पळती परम तातडी, म्हणती वाचली आजी मिशी दाढी, इतुकीचा आम्हासी जाहली जोडी, ऐसे बोलती धावता. असो बळीराम हरिजवळी आला, तो रुक्मियासी रथी बांधिला, दीनवदन रामे देखिला, काय बोलिला बळीभद्र. हा सोयरा की आमुचा ऋषिकेशी, बोलावू आला रुक्मिणीसी, तुम्ही गौरव दिधला बरवा यासी, बोलता रामासी हसे आले. राम रुक्मिणीकडे पाहे ते वेळा, तो मुख मृगांक अति उतरला, खेद पावली ते वेल्हाळा, जाणोनी बोले बळीभद्र. म्हणे ऐक रुक्मिणी सती, ज्ञान अज्ञान दोन्ही वृत्ती, अज्ञान संगे जीव भ्रमती, आत्मस्थिती नेणोनिया. जेथे ठसावले पूर्ण ज्ञान, तेथेही प्रपंच सहित अज्ञान, नाना विकार भेदभान, कैचे मग उरेलवो. तरी तू हरीची ज्ञानकळा केवळ, हा आकार अवघा तुझा खेळ, जैसे सागरावरी कल्लोळ, नाना परींचे उठती. तुझे तुझ ठाऊक असता, मग खेद का करावा आता. बळीभद्र म्हणे कृष्णनाथा, अनुचित केले एवढे. वीर सापडला जरी रणी, तरी त्यासी वस्त्रे भूषणे देऊनी, पाठवावे गौरवुनी, ऐसी करणी करू नये. जय अथवा पराजय, हा अवघ्यासी पडता समय, वीरासी कदा विटंबू नय, हे अनुचित तुवा केले. बळीभद्रे आपुल्या हाते सोडून, केले रुक्मियाचे समाधान, वस्त्रे भूषणे देऊन, पाठविला माघारा. रुक्मिया खेद पावला अंतरी, म्हणे आता कैसा जाऊ कौंडिण्यपुरी. मग भोजकट नगर ते अवसरी, रचोनी राहिला तेथेची.
असो यादव दळेसी यादवेंद्र, द्वारकेसी चालला श्रीकरधर. लागला जयवाद्यांचा गजर, नादे अंबर कोंदले. सोरटी सोमनाथाजवळी, मूळ माधवी राहिला वनमाळी. असो भीमकरायासी श्रुत जाहली, वार्ता सकळ वर्तली जे. परम आनंदला नृपवर, म्हणे धन्य माझे पुण्याचे गिरीवर. पूर्वी केले साचार, जावई यदुवीर जोडला. निज भारेसी भीमक निघाला, सत्वर मूळ माधवासी आला. साष्टांग नमस्कार घातला, श्रीकृष्णासी तेधवा. राजा म्हणे सर्वेश्वर, आता माघारे चलावे कौंडिण्यपूर. विधियुक्त विवाह बर, 4 दिवस संपादिजे. मग बळीराम म्हणे ते वेळा, येची स्थळी करू लग्न सोहळा. भीमकासी विचार मानला, आनंदला अंतरी. नगरासी पत्रे पाठवी नृपती, आणविली सकळ संपत्ती. अपार लोकांशी शुद्धमती, मूळ माधवा पातली. कनकमय दिव्य शिबिरे, उभी करविली हो नृपवरे. त्याहूनी श्रीकृष्णे परिकरे, वस्त्रमंदिरे दिधली. द्वारकेसी पाठविले मूळ, वराडी सिद्ध झाले सकळ. वाद्ये वाजती तुंबळ, हर्ष सकळ लोकासी. उग्रसेन आणि वसुदेव, सिद्ध झाले वराडी सर्व. दिव्य वाहनी यादव, बैसोनिया चालले. देवकी बैसली सुखासनी, सुभद्रा कृष्णाची भगिनी. परमसुंदर लावण्य खाणी, द्वारका भुवनी उपजली ते. चवर डोळ गजस्कंधावरी, त्यात बैसली सुभद्रा सुंदरी. बळीभद्राची अंतुरी, पालखी माझी आरुढे. पहावया श्रीकृष्णाचे लग्न, सकल दैवते निघाली सावरोन. 9 चामुंडा संपूर्ण, चालती वेगे तेधवा. 56 कोटी कात्यायनी, निघाल्या वृश्चिकावरी वळंघोनी. नाना भ्यासुर रूपे धरुनी, पाहता हासे येतसे. अवघ्यांपुढे निघाला गजवदन, विशाल दोंदील सिंदूर चर्चुन. मूषकावरी बैसोन, पुढे निर्विघ्न चालिला. नेटका वराढी पुढे चालिला, वराडणी हासती सकळा. हा पोट घेऊनी कोठे चालिला, उंदिरावरी बैसोनिया. चामुंडा सवे वराडिणी, या मातृका वृश्चिकासनी. ऐशा वराडिणी देखोनी, व्याही विहिणी हासती. वराडिणी ज्या सुंदरा, त्याची आधी पुढे करा. ऐसे ऐकता त्या अवसरा, सकळ दैवते क्षोभली. हिव ज्वर आणि तरळा, ओकिती वराडिणी सकळा. एकीस हगवणी लागल्या, शूळ उठिले पोटात. पाणी पाणी करीती वराडिणी, तो समाचार कळला चक्रपाणी. श्रीकृष्णे सकळ दैवते सन्मानुनी, मंडपासी आणली. मग तेणे जाहले निर्विघ्न, आनंदे वराडी आले संपूर्ण. दोही मंडप देवक स्थापन, करीते जाहले तेधवा. आपुल्या शिबिरा लागोनी, भीमके नेली रुक्मिणी. देव बैसोनी विमानी, तो सोहळा अवलोकिती. हळद लाविली रुक्मिणी, मग ते शेष पाठविली चक्रपाणी. लागली मंगळ वाद्यांची ध्वनी, लग्न घटिका प्रतिष्ठिली. गोभू हिरण्य रत्नदाने, भीमके विप्रा दिधली प्रीतीने. रुखवत शुद्ध मतीने, सिद्ध करोनी चालिली. आनक दुंदुबी आपुले मंदिरी, यथायुक्त दाने तेव्हा करी. तो रुखवत आले गजरी, वाद्ये वाजती तेधवा. यादवांसहित श्रीकृष्ण, भोजना बैसला जगनमोहन. शुद्धमती निघाली देखोन, जीवे निंब लोण करू पाहे. रत्न जडित दीप ठेविले जवळी, जडित आडण्या त्यातळी. त्यावरी ताटे मांडिली, मृगांक मंडला तुल्यजी. सात्विक राजस तामसे, अन्ने वाढिली विशेषे. प्रीतीने जेविजे ऋषिकेशे, निज गोडी घेऊनिया. समस्तांची भोजने झाली, हस्त प्रक्षाळित वनमाळी. उच्छिष्ट पात्री टाकिली, मुद्रा हातींची तेधवा. नमस्कार करूनी श्रीपती, उच्छिष्ट पात्रे घेऊनी हाती. वेगे निघाली शुद्धमती, मंडपासी आपुल्या. कृष्ण मुद्रा ते वेळी, भीमकीचे हाती दिधली. तिने देखताची मस्तकी वंदिली, मग घातली करांगुळी. परात्पर उपरी त्वरित, वेगे चढूनी सद्गुरुनाथ. सर्वासी समाधान म्हणत, ऐसा मुहूर्त सापडेना. सद्गुरु म्हणे सावधान, आळसी लोक निद्रार्णवी निमग्न. वरी श्रीकृष्ण भक्त अनुदीन, सावध पूर्ण सर्वदा.
तो निज गजरेसी फळ, यादव घेऊनी आले तत्काळ. मंडपी बैसले वऱ्हाडी सकळ, भीमके तेव्हा पूजिले. बाहेर आणिली रुक्मिणी, वसुदेव उठोनी ते क्षणी. वस्त्रे भूषणे फळे समर्पुनी, जगज्जननी अर्चिली. पुरोहित म्हणे भीमकाते, मूळ सत्वर पाठवा वराते. यादव गेले निज मंडपाते, भीमकीचे रूप वर्णित. भीमक हाकारी वऱ्हाडिणी, शांती दया क्षमा उन्मनी. उपरती तितिक्षा मुमुक्षा कामिनी, समाधी आणि सुलीनता. विवेक वैराग्य परमार्थ, अक्रोध निष्काम निरअहंकृत. स्वानंद अभेद वऱ्हाडी सत्य, वर आणावया चालिले. ऐसा गजरेसी जाता नृपवर, श्रीकृष्ण मंडपासी आला सत्वर. तो सोमकांताचा चौरंग सुंदर, त्यावरी श्रीधर बैसलासे. शुभ्रवर्ण खाली चौरंग, त्यावरी घनश्याम वर्ण श्रीरंग. जैसा कैलासावरी नवमेघ, क्षेम द्यावया उतरला. असो अर्पुनी वस्त्रे अलंकार, तुरंगी बैसविला श्रीकरधर. पुढे वाद्यांचा गजर, भडी मार नळ्यांचे. त्याचे मागे चंद्रज्योती, चंद्रासमान प्रकाशती. हवया गगनाते भेदिती, देव पाहती विमानी. उग्रसेन वसुदेव बळीभद्र, येती पाठीस यादव भार. प्रवेशले मंडपद्वार, तो दासी समोर पातल्या. माथा कलश भरिले पूर्ण, त्यासी इच्छिले देत श्रीकृष्ण. मग प्रवेशले अंतःसदन, वरासनी कृष्ण बैसविला. सिद्ध झाहला मधुपर्क देखा, विष्टर दिधला जगन्नायका. कृष्ण चरण क्षालनी भीमका, अति उल्हास वाटतसे. शुद्धमती घाली जीवन, राजा प्रक्षाली चरण. सकळ तीर्थे आली धावोन, तळी माथा ओढविती. मूळ माधवी कदंब तीर्थ, अद्यापि असे देखती भक्त. वृक्ष तेथींचे समस्त, मंडपाकार असती पै. वेदांचा जनिता श्रीकृष्णनाथ, त्यासी घालिती यज्ञोपवित. शुद्धमती आचमन घालित, आनंद भरित अंतरी. षोडशोपचारी पूजा करुनी, वस्त्रे अलंकार भावे अर्पुनी. हस्तमुद्रा कर्णमुद्रिकेसी मणी, श्रीरंगासी अर्पिले. दधी मधु करोनी एक, हरी करी घालिती देख. मेहुणे हासती सकळीक, म्हणती भीड धरू नका. गोकुळीचे चोरुनी दही खावे, आम्ही अर्पिता कान सेवावे. लोक भोवते आघवे, अत्यंत कौतुके हासती. संतजन आश्चर्य करीती, निर्गुणासी गुण लाविती. असो मधुपर्क सेवुनी श्रीपती, करक्षालन पै केले. आचार्य सावधान म्हणत, शेवटीची घडी आली भरत. अंतःपट धरिला त्वरित, मायामय लटिकाची. देशिक म्हणे सावधान, वादविवादी न घालावे मन. प्रकृती पुरुषांचे ऐक्य लग्न, मौन्येची पूर्ण विलोका. प्रपंच आणि परमार्थ जाण, उभय पक्षी सावधान. अनादी कुळदैवत स्मरोन, करावे चिंतन एकत्वे. ओम पुण्याहम वचने ते वेळा, आचार्य बोलता अंतःपट फिटला. वाद्यांचा गजर जाहला, तो सोहळा अद्भुत. भीमकीच्या माथा अक्षता देख, घाली जलजोद्भवाचा जनक. तेव्हाची मस्तकी ठेविला हस्तक, जन्म सार्थक जाहले. मग बांधिले ऐक्य कंकण, बाह्या पालवा गाठी देऊन. आता नोवरी कडिये घेऊन, चला म्हणती बहुल्यावरी. ऐकोनी हासे ऋषिकेश, मेहुणे म्हणती हा अभ्यास. पूर्वीचा आहे की तुम्हास, खेळता बहुरास यमुना तटी. श्रीकृष्ण विदेही चैतन्य घन, अलिप्त परी नवरी उचलोन. बहुल्यावरी बैसवून, विधी विधान सर्व केले. अपार वरदक्षिणा जाण, भीमक करी कृष्णार्पण. उभा ठाकला हस्त जोडून, म्हणे चतुर्थ होम येथे कीजे. शुद्ध मतीने जाऊन या, देवकी आणली सुन्मुख पहावया. हळदी उठणे करावया, आरंभ केला सवेची. हळदी उठणे पहावयासी, सर्व यादव आले वेगेसी. वराडिणी म्हणती भीमकीसी, नाव घेऊनी पाय मागे. भीमकी पाहे खालते, नाम रूप नाही याते. अनामासी नाम केऊते, ठेवू आता मधेची. मग म्हणे हा सर्वात्मक, गोई इंद्रियांचा चाळक. तेची नाम घेऊनी सम्यक, पाय मागे निज भावे. मग म्हणे गोरक्षका गोपाळा,
हळदी लावू द्या चरण कमळा, हासे आले जना सकळा, एकची टाळी पिटली पै. कृष्णचरणी माथा ठेवून, हळदी लावी स्वये करून, तो मळी न निघे कदा जाण, निर्मळ पूर्ण श्रीकृष्ण. तो सुभद्रा आणि रेवती, म्हणती आता कैसे श्रीपती, नमस्कार भीमकी प्रती, करावा लागेला आताची. भीमकीच्या कंचुकीची गाठी, एक हस्ते सोडी जगत जेठी, नाहीतरी नमस्कार उठा उठी, करावा जी नोवरी ते. मेहुणे म्हणती जगज्जीवना, कंचुकी सोडा वयाच्या खुणा, हा पूर्वीचा अभ्यास आपणा, असेल ऐसे वाटते. यादव म्हणती श्रीपती, चौघे मेहुणे तुम्हांवरी रुसती, जो मान दिधला रुक्मियाप्रती, तोची मागती आपणा ते. हासे आले माधवा, दिव्य वस्त्रे भूषणे तेव्हा, दिधली शालका सर्वा, श्रीकृष्णनाथे ते वेळी. रेवती म्हणे कृष्णनाथा, कंचुकीची गाठी सोडावी आता, बळीभद्र म्हणे अच्युता, भीड कासया धरावी. कृपादृष्टी पाहे वनमाळी, तो आपणची गाठी सुटली, अद्भुत लीला हरिने दाविली, आश्चर्य वाटले सकळिका. सुभद्रा म्हणे माधवा, नाव घेऊन हळदी लावा, हासे आले केशवा, काय तेव्हा बोलत. मजहुनी विशेष गुणी, रुक्मिणी तू सगुण शहाणी, ऐकोनी हासिजे थोर लहानी, खूण सज्जनी जाणिजे. हळदी घेऊनी कृष्णनाथ, रुक्मिणीची अष्टांगे निववित, रेवती म्हणे हळूच लावाजी निश्चित, मल्ल मस्त मर्दिले करे. असो ऐसे 4 दिवस, सोहळा जाहला विशेष, तो वर्णावया शेषास, शक्ती नवे सर्वथा. यथा सांग साडे जाहले देख, समस्तासी वस्त्रे देत भीमक, न्यून पदार्थ काही एक, पडला नाही तेथे पै. धेंडा नाचविला निश्चित, तो दळसिद्ध जाहले समस्त, शुद्ध मतीने भीमकी त्वरित, वोसंगा घातली देवकीच्या. इतुके दिवस आम्ही पाळून, आता केली कृष्णार्पण, भीमक शुद्धमती गहिवरोन, रुक्मिणीसी निरविती. लागला वाद्यांचा गजर, द्वारकेसी चालला यादवेंद्र, आज्ञा घेऊनी भीमक नृपवर, कौंडिण्यपुरा पातला. द्वारकेसी आला गोविंद, घरोघरी लोकांसी आनंदानंद, रुक्मिणी सहित परमानंद, गृहप्रवेश पै केला. षोडशोपचारे करून, भीमकी करी लक्ष्मीपूजन, उग्रसेने भांडार फोडोन, याचक जन सुखी केले. रुक्मिणी सहित श्रीकृष्णनाथ, द्वारका भुवनी सुखे वर्तत, शुक परीक्षिती प्रती सांगत, जाहला गृहस्थ गोपाळ. हरिविजय ग्रंथ भांडार, त्यात दिव्यरत्न हे रुक्मिणी स्वयंवर, ते दोन्ही अध्याय साचार, 23वा आणि 24वा. आता श्रोती व्हावे सादर, पुढे जांबवतीचे स्वयंवर, ते कथा परम नागर, ऐकती चतुर पंडितबाई. हा हरिविजय ग्रंथ सुरेख, हाची अरुवार शेषमंचक, यावरी पहुडे वैकुंठनायक, रुक्मिणी सहित सर्वदा. ब्रह्मानंदा जगदुद्धारा, पंढरी निवासा श्रीधरवरा, पुराण पुरुषा रुक्मिणी प्रियकरा, सप्रेम भजन देई तुझे. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत सदा परिसोत भाविक भक्त 24तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. पाठलाग करणारे सैन्य मोठमोठ्या गर्जना करीत होते. तेव्हा अचानक बलरामाने यादव सेना उलट वळविली आणि अनपेक्षितपणे मागधांवर जोराचा हल्ला चढविला. त्यामुळे शस्त्रे सावरायला सुद्धा वीरांना उसंत न मिळता बाणांनी त्यांची मुंडकी उडून पडू लागली. सात्यकी, सारण, अक्रूर, गद, कंक, कृतवर्मा यांच्या तीव्र माऱ्यापुढे मागध, चेदी, करुग, वंग, कलिंग, पौंड्रक, अंग, विदुरथ, जरासंध, वक्रदंत अशा कितीतरी वीरांचा प्रभाव पडेनासा झाला. बलरामाने हल व मुसळ यांच्या सहाय्याने शत्रुसेनेला ठेचून मारले. दिव्यावर पाखरे धावून यावीत तसे ते वीर बलरामावर धावत आणि मरून पडत. द्वेषाने लढणाऱ्यांचे हात तुटले तरी ते प्रतिपक्षावर नुसतेच धावून जात होते. काहींची धडेच खडकदारी हात उरल्या सुरल्या शक्तीनिशी फिरवीत होती. दोन्ही पक्षात चाललेला संहार पाहून रुक्मिणीला दया व भीती यांनी घेरले.
ती घाबरलेली पाहताच कृष्णाने तिला यादवांचा जयच होईल असे सांगून आश्वासन दिले. बलरामाने शेवटी सर्वांना पळवून लावले. शिशुपाल त्यावेळी सशस्त्र होऊन युद्धासाठी येत होता. त्याला वाटेतच हे पळपुटे सैन्य दिसले. जरासंध म्हणाला, शिशुपाल, बलराम व कृष्ण यांच्यापुढे आपल्या अल्प सैन्यबळाचा टिकाव लागणार नाही. तू मागे फिरावे. रुक्मिणी तुला प्राप्त होत नाही. आता या कौंडिनपुरात कशाला राहायचे? शिशुपाल व जरासंध यांनी इतर राजांनाही सांगून आपला घोर अपमान झाला म्हणून क्रोध प्रदर्शन करीत आपापल्या राजधानीस प्रयाण केले. साऱ्या प्रकाराने रुक्मी भयंकर चिडला. रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कौंडिनपुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करून तो निवडक सैन्यासह कृष्णावर धावला. पण कृष्णापुढे त्याचा टिकाव लागला नाही. रुक्मीचा रथ मोडून टाकून कृष्णाने त्याचा सारथी व अश्व यमसदनास पाठविले. रुक्मी खडक घेऊन धावतच कृष्णावर वार करण्यास आला. पण कृष्णाने आपल्या धनुष्याने त्याला एकदम खेचले, त्याचे केस पकडले आणि आपले खडग उपसले. तो रुक्मीचे डोके उडविणार होता, पण रुक्मिणीने एकदम कृष्णाचा हात अडविला आणि त्याच्या पाया पडून म्हणाली, दया करा प्रभू, माझ्या भावाला मारू नका. त्याला एक वेळ जीवदान द्या. विदर्भ देश व द्वारका यांचे वैर माझ्यामुळे निर्माण होऊ नये. माझ्यामुळे माझे सासर व माहेर दोन्ही कुळांना दुःख होऊ नये. माझी एवढी विनंती ऐका. तिच्या रडवेल्या तोंडाकडे पाहून कृष्णाने खडक ठेवले. पण रुक्मीला रथाशी बांधून त्याने विरूप केले. त्याच्या तोंडाला काजळ फासले. डोक्याचे केस 5 ठिकाणी कापले. अर्धी मिशी आणि अर्धी दाढी कापली. त्याला अशा प्रकारे विरूप केलेले पाहून त्याचे सैन्य पळून गेले. बलराम मात्र कृष्णाला म्हणाला, कृष्णा, वीरांचा पराभव झाला तरी वीर म्हणून त्यांचा मान राखावा. हे कृत्य तू का बरं केलेस? रुक्मीची विटंबना केलीस हे मला आवडले नाही. बलरामाने रुक्मीला कृष्णाच्या तावडीतून सोडविले, त्याचा सन्मान केला. रुक्मीचा एकाने अपमान केला व दुसऱ्याने मोठा मान केला. त्यामुळे रुक्मी अत्यंत लज्जित झाला. तो गोंधळून गेला. प्रतिज्ञेप्रमाणे तो आता कौंडिनपुरात जाणार नव्हता. तेव्हा त्याने पुढे भोजकट नावाच्या एका नगरात वस्ती केली व ते नगर वाढविले. कृष्ण, रुक्मिणी, बलराम, सात्यकी आदी यादव द्वारकेस परत जाता जाता सोमनाथ क्षेत्राजवळ विश्रांतीसाठी थांबले. त्या ठिकाणी मूल माधव नामक क्षेत्र होते. तेथे त्यांनी विश्रांती घेतली. भीमक राजाला हेरांनी हे वृत्त कळविले. रुक्मीचा पराभव झाला हेही सांगितले. तो लगबगीने लवाजमा घेऊन मूल माधव क्षेत्री आला. त्याने कृष्णाची भेट घेतली आणि कौंडिनपुरात परत यावे. रुक्मिणीचा विवाह विधीपूर्वक व्हावा अशी माझी फार इच्छा आहे असे म्हणून त्यांना निमंत्रण केले. पण बलराम म्हणाला, राजन, आपला विचार योग्य आहे, पण या क्षेत्रातच विवाह विधी व्हायला काय हरकत आहे? आपण येथेही आपली इच्छा पूर्ण करू शकता. मूल माधव क्षेत्रातच विवाह विधी करावा असे मग ठरविले. त्याने दूत पाठवून कौंडिनपुरातून राणी शुद्धमती व सर्व आप्तेष्टांना तिथेच बोलावून घेतले. तसेच एका यादव श्रेष्ठाबरोबर आपला दूत पाठवून द्वारकेत राजा उग्रसेन, वसुदेव देवकी, उद्धव वगैरे सर्वांना विवाहाचे निमंत्रण पाठविले. सर्व सामग्री कौंडिनपुराहून आणविली. बलरामाने अशा प्रकारे स्वतःचा व यादवांचा मान राखला. रुक्मिणीला पळवून आणल्यावर पुन्हा कौंडिनपुरात लग्नविधीच्या निश्चिताने जाणे योग्य नव्हते. उग्रसेन आदी यादव उत्तमोत्तम रथ शृंगारून त्यात बसून आले. देवकी, कृष्ण भगिनी सुभद्रा, बलरामाची माता रोहिणी, पत्नी रेवती या खास पालख्यात बसून आल्या. आकाशात देवतांची दाटी झाली. त्यांना मान मिळाला नाही. यादव आपल्याच तंद्रीत होते. विवाहापूर्वी देवतांना आवाहन व पूजन करायचे असते. ते न केल्यामुळे यादवांना अनेक विघ्ने आली. तेव्हा कृष्णाने देवतांना संतुष्ट केले. त्यानंतर यादवांवरील संकटे दूर झाली. देवता अनुकूल झाल्या. देवकांची प्रतिष्ठापना झाली. वधूवरांना हळद लावण्यात आली. ब्राह्मणांना दाने देण्यात आली. वसुदेवाने व भीमकाने अनेक दाने दिली. भीमकाने रुखवत पाठवून कृष्णाला भोजन दिले. कृष्णाने आपली मुद्रिका पात्रात ठेवली. ती रुक्मिणीसाठी होती. रुक्मिणीने प्रणामपूर्वक तिचा स्वीकार केला व ती बोटात धारण केली. वराडी मांडवात आले. भीमकाने त्यांचा सत्कार केला. वसुदेवाने रुक्मिणीचा सन्मान केला. नंतर भीमकाने सर्व यादवांना विवाहाचे यथाविधी निमंत्रण केले.
कृष्णाच्या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून यादव आले होते. त्यांच्याच बरोबर सर्व सद्गुण आणि सत्प्रवृत्तीही आल्या. दया, क्षमा, शांती यांसह मुमुक्षा, उपरती आणि समाधी यांचेही आगमन झाले. विवेकासह वैराग्य आले, परमार्थ आला, निष्काम, निरहंकार, स्वानंद, अभेद हेही मूर्तिमंत होऊन उपस्थित झाले. यादवांसह कृष्णाने लग्न मंडपात प्रवेश केला. दासींनी त्याचे स्वागत केले. मधुपर्क व चरणक्षालन झाले. षोडशोपचार झाले. मध, दही इत्यादी हातावर दिल्यावर कृष्ण ते सेवन करू लागला. त्यावेळी मेहुणे म्हणाले, गोकुळात स्वतः चोरून खाताना संकोच धरला नाही, आता संकोच कशाला धरता. अशा प्रकारे नरम विनोद चालले होते. रुक्मी व्यतिरिक्त इतर बंधू कृष्णाला अनुकूल होते. पुरोहितांनी लगबग सुरू केली. लग्नघटिका समीप आली. अंतपाठ धरून मंगलाष्टके म्हटली जाऊ लागली. अंतपाठ दूर होताच रुक्मिणीने कृष्णाला माळ घातली, मग कृष्णाने रुक्मिणीला माळ घातली. अक्षतांची उधळण झाली. मंगलवाद्यांचा ध्वनी दुमदुमू लागला. वसुदेवाने रुक्मिणीला आशीर्वाद दिला. कृष्णाने तिला कडेवर घेतले. नंतर कन्यादानाचा विधी झाला. वरदक्षिणा, सूनमुख, नाव घेणे हे सर्व थट्टा मस्करी करीत करीत पार पडले. नंतर मेहुण्यांना कृष्णाने आहेर दिले. रुक्मिणीच्या काचोळीची गाठ एका हाताने सोडविण्याची कृष्णावर पाळी आली. सर्वजणी कृष्णाला चिडवू लागल्या, पण कृष्णाने नुसत्या दृष्टीनेच ती गाठ सोडविली. सुभद्रेच्या सांगण्यावरून कृष्णानेही रुक्मिणीचे नाव उखाण्यात घेतले. 4 दिवस मोठ्या आनंदाने सोहळा पार पडला. वऱ्हाडी मंडळी जाण्याची तयारी करू लागली. शुद्धमतीला मुलीच्या विरहाने रडू आले. देवकीच्या मांडीवर त्या सालंकृत लक्ष्मीला बसवून राजा राणी साश्रू नयनांनी देवकीला म्हणू लागली, आपल्या स्वाधीन केली आहे. श्रीकृष्णाच्या चरणी ती शरण आहे. हिला कन्येप्रमाणेच प्रेमाने वागवावे हीच विनंती. वाद्यांचा गजर होऊ लागला. यादवांचे रथ पुढे चालू लागले. वसुदेव आदिकांचे रथही उत्तम शृंगारलेले होते. रुक्मिणीने पित्याला वंदन केले, भावांचा निरोप घेतला, आईला कडकडून मिठी मारली, श्रेष्ठ मंत्री व प्रजाजनांचा निरोप घेतला. श्रीकृष्णाला कन्यादान केल्याचे समाधान राजाला वाटत होते. रुक्मी विरुद्ध गेला आणि त्याने स्वतःचेच नुकसान करून घेतले याचे मात्र त्याला वाईट वाटत होते. द्वारकेत रुक्मिणीसह कृष्णाने सर्व यादव वीरांबरोबर जेव्हा प्रवेश केला तेव्हा तेथेही उत्सव करण्यात आला. लक्ष्मीपूजन मोठ्या थाटात करण्यात आले. उग्रसेन राजाला अभूतपूर्व आनंद झाला. कृष्ण आता संसारी झाला होता. कंस वधापासून आजपर्यंतचा सर्व काळ असा त्वरित निघून गेला की कोणाला कळलेच नाही. अध्याय 24 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.